कोथरूड येथील महेश विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांसाठी अनोख्या विज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक उत्कटता वाढीस लागावी हा या स्पर्धेचा मूळ उद्देश होता। सदरील स्पर्धेत पुणे जिल्हा व परिसरातील अभिनव विद्यालय, बाल शिक्षण, वनाज बालक मंदिर, हुजूर पागा, जीवन विद्या, जॅक अँड जिल, ज्ञानदा, एबीसी, श्रीराम सेवा समाज, शकुंतलाबाई शितोळे, महाराष्ट्र विद्या मंडळ ई शाळांमधून प्राथमिक ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता। या स्पर्धेसाठी चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे संजय देशपांडे व प्रज्ञा देशपांडे उपस्थित होते। प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानवी अजोतीकर यांनी अध्यक्षीय भाषणातून जिज्ञासा जागृत ठेवून विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे। या प्रदर्शनात एकूण 87 प्रयोग मांडण्यात आले असून 3 ते 6 या वयोगटातील सुमारे 30 विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। या विज्ञान स्पर्धेत पवनचक्की, सेन्स ऑर्गन्स, पाण्याचे स्रोत, फुलपाखरांचा जीवन प्रवास, प्रदूषण आणि त्यांचे प्रकार, वाहतुकीचे दिवे, जलचक्र, वनस्पतींचे प्रकार, वाहतुकीचे मार्ग, तरंगणे, बुडणे, पाण्याची घनता, घर्षण शक्ती, बाष्पीभवन, चुंबकीय, अचुंबकीय इत्यादी विज्ञान प्रयोगाची मांडणी करण्यात आली होती। केजी पासून आपण आतापर्यंत केजी पासून चौथी पर्यंत मुलं या उपक्रमात सहभागी झाले होते आणि यातनंच पुढे यंग सायंटिस्ट तयार होतील आणि त्यातनंच पुढे नोबेल प्राइज विनर सायंटिस्ट तयार होतील अशी मला खात्री आहे। विद्यार्थ्यांनी निर्णायक प्रयोग सादर केले होते। एक म्हणजे मला दिवस रात्र कशी होते याच्याकरता फिरता प्रयोग एका टीमने सादर केला होता। प्रदूषित पाणी शुद्ध कसं करायचं हा प्रयोग काही सादर केला होता। झाडांचे अवयव कसे कसे हा प्रयोग काही सादर केला होता। बी पासून झाड कसे तयार होते हा प्रयोग काही जणांनी सादर केला होता। असे विविध क्षेत्रातले प्रयोग, त्यानंतर व्हॉल्कॅनो कसा तयार होतो हा एक चांगला मला वेगळा उपक्रम वाटला, तो प्रयोग सादर केला। तर असे निर्णायक क्षेत्रातले प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले होते याचं मला खूप कौतुक वाटतं। महेश विद्यालय खूपच उपक्रमशील असं विद्यालय आहे की ज्याच्यामध्ये सायन्सचे प्रयोग तर राबवले जातातच, तर इतर बरीचशी मी जे आता बघतो ॲक्टिव्हिटीज ई लर्निंगची ॲक्टिव्हिटी आहे, सायन्स लॅबची ॲक्टिव्हिटी आहे किंवा वाचन संस्कृती, वाचन हे वाढवण्याकरता मध्ये एक प्रयोग केला होता की मुलं कशी वाचायला लागतील ते, असा एक प्रयोग केला होता। असे विविध प्रयोग महेश विद्यालय गेले अनेक वर्ष राबवत आहे आणि आम्ही स्वतः त्या विद्यालयाची खूप वर्ष निगडीत आहोत आणि मला खूप कौतुक आहे असं महेश विद्यालयाचं आणि त्यांच्या मॅनेजमेंट कमिटीचं की ते शाळेच्या पाठीशी मॅनेजमेंट कमिटी कायम उभी असते आणि अजोतीकर मॅडम तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत की त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे उपक्रम चालू आहेत। या विज्ञान स्पर्धेमध्ये मिनी केजी विभागात वनाज परिवार शाळेचा मयांक किरण सोनवणे, ज्युनियर केजी विभागात वनाज परिवार शाळेची स्वराली इंगोले तर सिनियर केजी विभागात अभिनव शाळेचे विद्यार्थी श्रीनिवास भंडारे, अभिराम कुलकर्णी, कृतिका हिंगे यांनी प्रथम क्रमांक पटकाविलाय। इयत्ता पहिली व दुसरीच्या वयोगटात अनुक्रमे हुजूर पागा शाळेच्या इशिता योगेश माळी व महेश विद्यालयाची विद्यार्थिनी सदानंद चितळकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला। इयत्ता तिसरी व चौथीच्या गटात आर्य नितीन गावडे व ईश्वरी मनोज गायकवाड यांच्या सेव्ह अर्थ या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला। नमस्कार, मी जान्हवी अजोतीकर, महेश विद्यालय मराठी माध्यमाची मी मुख्याध्यापिका आहे। 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन आपण सर्वजण जाणता। या दिवसाचे औचित्य साधून आम्ही विद्यालयामध्ये पूर्व प्राथमिक ते चौथी ह्या वर्गांपर्यंत एक विज्ञान प्रदर्शन भरवले होते। या विज्ञान प्रदर्शनामध्ये काय होते तर विविध विज्ञानाचे प्रयोग विद्यार्थ्यांनी मांडले होते। 3 ते 9 हा वयोगट विद्यार्थ्यांचा होता। 3 ते 9 वर्ष या वयोगटातल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे विज्ञानाचे प्रदर्शन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते। एकूण 87 प्रयोग ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये होते। ह्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड, संशोधक वृत्ती, एखाद्या विषयाचा सखोल आणि शास्त्रशुद्ध अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते। आज भारत देशाला विविध शास्त्रज्ञानांची गरज आहे, ती सुरुवात आम्ही पूर्व प्राथमिक वर्गांपासूनच केली। या प्रदर्शनातून मुलांचे
उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल नंबर काढण्यात आले. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक ह्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि मेडल देखील आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिले. पुण्यातील 9 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. अशा पद्धतीने आम्ही हा विज्ञान दिन शाळेमध्ये साजरा केला. धन्यवाद. या स्पर्धेत परीक्षक म्हणून संध्या शाळू, निवास मांडके, भावना मुळे यांनी काम पाहिले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना प्रोत्साहन देत कौतुकाची थाप ठोठावली. या कार्यक्रमात शाळा समितीचे अध्यक्ष सचिन मंत्री, शाळा समितीच्या सदस्या रीना भुतडा, स्वाती माहेश्वरी तसेच विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.